अखेरीस राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक मोठी आणि सर्वाधिक आनंदाची आणि सर्वाधिक मोठी खुशखबर देखील असणार आहे। कारण शेतकरी कर्जमाफी 2026 चा बहुप्रतीक्षित असणारा GR आलेला आहे आणि या GR दिनांक 2 जून 2026 रोजी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कर्जमाफीस मान्यता दिल्यानंतर लगेचच त्या दिवशी निर्गमित झालेला आहे आणि या GR नुसार कर्जमाफी होणार आहे आणि या कर्जमाफीसाठीची पात्रता काय असणार आहे। 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ होणार, मग वरील कर्जाचे काय होणार, त्यासोबतच पीक कर्जासोबत मध्यम मुदत वाल्यांना देखील दिलासा दिलेला आहे। 50,000 रुपये अनुदान देखील कोणाचे जमा होणार ते देखील सांगणार आहे। OTS म्हणजेच की वन टाइम सेटलमेंट साठी देखील पर्याय दिले आहेत। अशा विविध बाबी या कर्जमाफीच्या GR मध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत, ज्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे आणि अनेक जाचक अटी वगैरे काहीही न टाकता अगदी शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने कर्जमाफी देण्याचा प्रयत्न या GR नुसार दिसतोय। हा GR नक्की काय सांगतोय, कोणत्या शेतकऱ्यांना लाभ होणार, पात्रता, अटी, निकष, कागदपत्र, आधार प्रमाणीकरण सर्व सविस्तर माहिती सांगतो। परंतु त्याआधी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्ही या कर्जमाफीसाठी पात्र आहात का नाही ते तुम्हाला लगेच समजणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, या कर्जमाफीचा GR लगेच पाहूया, परंतु त्याआधी पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राइब देखील करायला विसरू नका। तर हा असणार आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा हा बहुप्रतीक्षित GR, जो की दिनांक 2 जून 2026 रोजी आलेला आहे। आता हा GR नक्की काय सांगतोय तर बघा, यामध्ये महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर, या ठिकाणी बघा सांगितलंय, मी झूम करून दाखवतो तुम्हाला, मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी असेल, गारपीट असेल, अनियमित पाऊस असेल, अशा अडचणींमुळे मोठ्या प्रमाणावर अडचणीत जातो आणि या शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने यापूर्वी देखील 2017 साली, 2019 आणि 2022 साली देखील कर्जमाफी केली होती। परंतु पुन्हा एकदा 2026-27 च्या अर्थसंकल्प सादर करताना राज्यातील 30/9/2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमुक्ती देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे। जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन देण्याच्या हेतूने 50,000 रुपये प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे आणि अशा संदर्भातील असणारा हा शासन निर्णय आहे। हा शासन निर्णय आपण संपूर्ण वाचून दाखवणार आहोत, जेणेकरून तुमच्या सर्व शंका दूर होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघा स्पष्टपणे काय उल्लेख करण्यात केलेला आहे, शासन निर्णय आपण वाचूया। तर बघा, कर्जमुक्ती नक्की कोणाची होणार आहे, कर्जमुक्तीचा लाभ कोणाला मिळणार, तर बघा, ज्या शेतकऱ्यांकडील 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत, म्हणजेच की 1 एप्रिल 2019 पासून 31 मार्च 2025 पर्यंत तुम्ही कर्ज उचल केले असेल आणि त्या अल्पमुदत पीक कर्जाची दिनांक 30/9/2025 पर्यंत असलेली व 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकांकडील कर्ज खात्यावरील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम 2 लाखांपर्यंत आहे, अशा शेतकऱ्यांची त्यांच्या कर्ज खात्यात 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल। अतिशय चांगला निर्णय आहे, लक्षात घ्या। म्हणजेच की 31/3/2025 पर्यंत तुम्ही जे काही परतफेड केली नाही आणि तुमचे कितीही बँकांमध्ये खाते असू द्या, 2 लाखांपर्यंतचे तुमचे पीक कर्ज माफ होणार आहे। त्यासोबत दुसरा काय मुद्दा आहे, तर दिनांक 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठन अथवा फेर पुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या कर्जामधील दिनांक 30/9/2025 रोजी थकीत असलेल्या, त्यासोबतच 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेल्या हप्त्यांची देखील मुद्दल व व्याजासह असणारी अधिकतम रक्कम ₹2 लाखांपर्यंत असल्यास ती देखील तुमच्या कर्जमुक्तीमध्ये समावेश करण्यात येणार आहे। मध्यम मुदत कर्जाचे पुनर्गठन करून 2 लाखांपर्यंत असल्यास ते देखील तुमच्या या ठिकाणी माफ होईल। त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेचा लाभ मिळाला, अशा शेतकऱ्यांची दिनांक 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत आणि 31/3/2026 अखेर परतफेड न झालेली
एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यातील थकबाकीची मुद्दल व व्याजासह एकूण रक्कम 50,000 रुपयापर्यंत असल्यास त्यांना देखील या योजनेअंतर्गत 50,000 रुपयापर्यंतची कर्जमुक्ती मिळेल. म्हणजे ज्यांनी याआधी लाभ घेतला आहे त्यांना 50,000 रुपयापर्यंतचे त्या ठिकाणी कर्जमाफीचा लाभ मिळेल. त्यानंतर एक वेळ समझोता म्हणजे OTS काय असणार आहे लक्षात घ्या. ज्यांचे 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज आहे त्यांच्यासाठी ही OTS स्कीम देखील सरकार या ठिकाणी राबवत आहे, ज्याला एक वेळ समझोता देखील बोलतात. आता यामध्ये सदर योजनेमध्ये बघा 1/4/2019 लक्षात घ्या, 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025-26 पर्यंत अल्पमुदत पीक कर्जाची एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्याची मुद्दल दिनांक 30/9/2025 रोजी थकीत असलेली व 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेली एकत्रित थकबाकीची रक्कम 2 लाखांपेक्षा जास्त असेल अशा शेतकऱ्यांनी प्रथम 2 लाखांपेक्षा जास्त असलेली थकीत रक्कम तुम्हाला बँकेमध्ये किंवा संस्थेमध्ये परतफेड करावी लागेल आणि तुम्ही परतफेड केलेली रक्कम शेतकऱ्याला एक वेळ समझोता अंतर्गत 2 लाखांचा लाभ मिळेल. सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला मी विषय काय आहे तर समजा तुमच्यावर किती कर्ज आहे तर तुमच्यावर कर्ज आहे समजा आपण घेऊया की 3 लाख रुपयापर्यंत कर्ज आहे. तर 3 लाख कर्ज असेल तुम्हाला आधी 1 लाख रुपये बँकेत आणून भरायचे आहेत आणि 1 लाख तुम्ही बँकेत भरल्यानंतर तुम्हाला त्या 2 लाख रुपयापर्यंतचा जे आहे तुमचे ते कर्ज माफ होईल आणि वरची रक्कम जी काही तुमची असेल 4 लाख असू द्या 5 लाख असू द्या ती वरची रक्कम तुम्हाला भरायची. 2,10,000 असू द्या 2,20,000 असू द्या वरची रक्कम भरल्यानंतर तुम्हाला या 2 लाखांच्या ज्या कर्जमाफीचे कारण जास्तीत जास्त रक्कम या कर्जमाफीमध्ये 2 लाख रुपये असणार आहे. याबाबत शेतकऱ्यांनी अनेकांनी प्रश्न विचारले की 7/12 कोरा होणार आहे मग आमच्याकडे 8 लाख कर्ज 10 लाख कर्ज सगळं माफ होणार का तर नाही. जास्तीत जास्त किती रक्कम आहे जास्तीत जास्त 2 लाख रुपये असणार आहे. म्हणून ज्या शेतकऱ्यांचे 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज आहे त्यांच्यासाठी एक वेळ समझोता वन टाइम सेटलमेंट तुम्हाला त्या ठिकाणी करता येईल. आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे अनेक शेतकऱ्यांचा महत्त्वाचा विषय म्हणजे प्रोत्साहनपर लाभ जो मिळणार आहे 50,000 रुपये जास्तीत जास्त मिळणार आहेत. तर त्यासाठी कोण पात्र आहेत लक्षात घ्या. वित्तीय शिस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी सन 2022-23 सन 2023-24 आणि सन 2024-25 या 3 आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून आर्थिक वर्ष संपल्यानंतर किंवा 30 जून किंवा बँकेच्या प्रचलित नियमानुसार विहित वेळेत यापैकी नंतरची असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या हेतूने प्रति शेतकरी जास्तीत जास्त 50,000 रुपयापर्यंतची रक्कम देण्यात येणार आहे. आणि अशा पात्र शेतकऱ्यांनी 2025-26 2026-27 या आर्थिक वर्षात अल्पमुदत पीक कर्ज घेतले असल्यास अशा कर्जाचे देखील तुम्हाला विहित मुदतीत परतफेड करणे अनिवार्य असणार आहे. पात्र असल्यास तुमच्या आताचे देखील 25-26 कर्ज तुम्ही लवकरात लवकर ते नवजुनं करून घ्या जेणेकरून या तुम्हाला 50,000 रुपयाचा लाभ मिळेल. त्यानंतर सन 2023-24 अथवा सन 2024-25 या वर्षात घेतलेल्या व त्याची विहित कालावधीत पूर्णतः परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम 50,000 पेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2023-24 किंवा सन 2024-25 या वर्षात अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल व व्याजासह प्रत्यक्ष परतफेड केलेली रक्कम किंवा किमान 5,000 रुपयापर्यंतचा प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. आता यामध्ये अटी काय आणि पात्रता काय म्हणजे अटी व निकषांची माहिती काय असणार आहे कोण यामध्ये पात्र ठरणार आहे तर चला ते जाणून घेऊया. तर यामध्ये उपरोक्त कर्जमुक्ती एक वेळ समझोता आणि प्रोत्साहनपर लाभ मिळण्यासाठी निकष खालील प्रमाणे असणार आहेत. निकष कोणकोणते आहेत तर सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी वैयक्तिक असावा. सामायिक क्षेत्र असल्यास तो शेतकरी पात्र ठरणार नाही. वैयक्तिक शेतकरी यासाठी पात्र ठरणार आहे. दुसरा मुद्दा या योजनेमध्ये शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ घेतल्यास प्रोत्साहनपर अनुदानासाठी तुम्ही पात्र ठरत नाही. हा विषय काय क्लिअरच आहे. तुम्हाला कर्जमुक्तीचा लाभ मिळाल्यानंतर तुम्ही प्रोत्साहनपर अनुदान घेण्याचा विषय येणारच नाही. त्यानंतर सदर योजना शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँका खाजगी बँका प्रादेशिक ग्रामीण बँका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून घेतलेल्या कर्जास लागू राहील. तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांनी त्यांच्या स्वतःच्या निधीतून वितरित केलेल्या कर्जांना देखील सदर योजना लागू राहणार आहे. आणि पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे योजनेच्या निकषानुसार पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करणे तसेच ॲग्रिस्टॅक आधार सामग्री मंचावर शेतकऱ्यांची नोंदणी अनिवार्य असणार आहे. फार्मर आयडी असणे आवश्यक असणार आहे आणि त्यासोबतच
शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करणे देखील आवश्यक असणार आहे। आधार प्रमाणीकरण म्हणजे ई-केवायसी जी की तुमची बँकेमध्ये होईल किंवा ऑनलाईन पोर्टलद्वारे होईल, त्याबाबत देखील माहिती देण्यात आली आहे आणि ते केल्यास तुम्ही पात्र ठरणार आहात। आता यामध्ये कोणते शेतकरी अपात्र ठरतील, योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कोणत्या व्यक्ती पात्र नसणार आहेत, तर लक्षात घ्या, जास्त काही जाचक अटी नाहीत, पण समजून घ्या। महाराष्ट्र राज्यातील विद्यमान भूतपूर्व मंत्री, राज्यमंत्री, त्यासोबत लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, विधान परिषद सदस्य, पंचायत समिती आणि नागरी स्थानिक संस्थांचे म्हणजेच की महानगरपालिकांचे, नगरपंचायतचे नगरसेवक यासाठी पात्र ठरणार नाहीत। त्यासोबत दुसरा महत्त्वाचा मुद्दा कोणता असणार, दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी म्हणजे एकत्रित मासिक वेतन तुमच्याकडे 25,000पेक्षा जास्त मासिक वेतन असल्यास तुम्ही यामध्ये पात्र ठरणार नाही। त्यासोबतच राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम म्हणजेच की महावितरण, MIDC, ST महामंडळ व इतर अनुदानित संस्था यांचे अधिकारी व कर्मचारी ज्यांचे 25,000पेक्षा जास्त मानधन आहे ते देखील यामध्ये अपात्र ठरतील। त्यानंतर शेती बाह्य स्त्रोतातून उत्पन्नाचा आयकर म्हणजेच की जो ITR भरतो तो ITR भरणारा शेतकरी देखील यामध्ये पात्र नाही। त्यासोबतच निवृत्ती वेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक वेतन 25,000पेक्षा जास्त आहे, माजी सैनिक वगळून, तो देखील यामध्ये पात्र ठरणार नाही। कृषी उत्पन्न बाजार समित्या, सहकारी साखर कारखाने, त्यासोबत सहकारी सूत गिरण्या, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड या संस्थांचे पदाधिकारी म्हणजे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी ज्यांचे मासिक वेतन 25,000पेक्षा जास्त आहे ते यामध्ये पात्र ठरणार नाहीत। आता योजनेची अंमलबजावणी कशा पद्धतीने असणार आहे, तर योजनेची अंमलबजावणी बघा, यामध्ये सदर योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे आणि या अनुषंगाने विभागामार्फत विविध घटकांसाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येणार आहेत। सदर योजनेचा आढावा घेणे, योजनेच्या निकषात बदल करणे या उद्देशाने माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे मंत्रिमंडळ उपसमिती देखील गठीत करण्यात आली आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, परत आपले दुसरे उपमुख्यमंत्री आहेत, माजी मंत्री, माननीय मंत्री महसूल विभागाचे आहेत, कृषी मंत्री आहेत, सहकार मंत्री आहेत आणि प्रधान सचिव आहेत। यांच्या सर्वांच्या अनुषंगाने या ठिकाणी कर्जमाफीची अंमलबजावणी प्रक्रिया आता पार पडून येणाऱ्या जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांचा 7/12 त्या ठिकाणी जे शेतकरी 2 लाखांपेक्षा कमी कर्ज आहे त्यांचा 7/12 कोरा होऊन या अटी आणि या निकषांमध्ये पात्र असल्यास त्यांना लाभ मिळणार आहे। 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे। वन टाइम सेटलमेंटची देखील स्कीम ठेवली आहे। आता यामध्ये कोणत्या अटी आणि कोणत्या निकषांमध्ये तुम्ही अपात्र ठरताय किंवा तुम्ही नक्की कुठे आहे, तुमचे कर्ज आहे तुमच्यावर, तुम्ही वन टाइम सेटलमेंट मध्ये बसताय की तुम्ही प्रोत्साहनपर अनुदानामध्ये बसताय, नक्की कमेंट करून सांगा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील, जे काही शंका असतील ते देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारा। कर्जमाफी संदर्भात आपण रेग्युलर अपडेट देणार आहोत, त्यामुळे आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराज।